नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रसादकडून सगळी हकीकत ऐकून घेतल्यानंतर शिवा ही पटकन आता कंपनीमध्ये आलेली असते आणि कंपनीमध्ये येताच आता शिवा ही आशूची भेट घेते. शिवाला बघताच आता आशू म्हणतो की शिवा, तू इथे काही प्रॉब्लेम झाला आहे का? इकडे आता कंपनीमध्ये लक्ष्मण त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि फोनवर बोलत असतो आणि तेवढ्यात आता घाईघाईने सुहास तिथे येतो. पटकन आता त्या जमिनीच्या जागेची फाईल सुहास हा लक्ष्मण समोर ठेवतो आणि म्हणतो की काका सह्या. फोन ठेवतच अरे लक्ष्मण म्हणतो की अरे सुहास, तू जरा शांत हो अगोदर आणि मला ना हे सगळे पेपर्स अगोदर वाचून घ्यायला हवेत. आत्ताच्या आत्ता सगळ्या सह्या नाही करता येणार. तेव्हा आता सुहास म्हणतो की काका ऑलरेडी मी सगळं वाचलं आहे आणि माझ्यावर विश्वास आहे ना? लक्ष्मण म्हणतो की हो, पण हा कोर्टाचा विषय आहे बाबा, सगळं काही बघावं लागेल. सुहास आता पुन्हा पटवून देऊ लागतो आणि म्हणतो की काका माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं काही बघितलं आहे. आता लक्ष्मण हा सुहासकडे बघतो. सुहास म्हणतोय की जर काही प्रॉब्लेम आला तर आपण बघून घेऊ ना, आपण उलट त्या माणसाला मदतच करतोय ना. आणि इकडे आता शिवाने आशूला सगळं काही सांगितलेलं असतं तरीसुद्धा आशू म्हणतो शिवा, आपल्याला ना असं करता येणार नाही, कारण उलट आपण त्या माणसाला मदतच करतोय आणि जर आपलं नाव, आपण त्याची जागा घेतोय हे त्या केस करणाऱ्या माणसाला कळलं तर तो कदाचित केस मागंसुद्धा घेऊ शकतो. आणि ते ऐकताच आता शिवा म्हणते की आशू, तुला फक्त अर्धवटच गोष्ट माहिती आहे. अरे तो मुलगा माझ्या घरी आला होता. आशू म्हणतो काय, तो मुलगा तुझ्या घरीसुद्धा आला होता का? आणि आता घडलेली सगळी हकीकत आता शिवा ही आशूला सांगते. आता आशू विचारात पडलेला असतो. इकडे आता ती फाईल आपल्या हातात घेत लक्ष्मण म्हणतो की ठीक आहे काका, जर तू सगळे पेपर्स वाचले असेल तर मग मी करतो सही. इकडे आता लक्ष्मण विचार करतो. लक्ष्मण म्हणतो की ठीक आहे सुहास, असं जर असेल ना, ती जागा आपल्याला स्वस्तात मिळते आणि आपल्याला ना त्याचा फायदाच होणार आहे. तेव्हा मी आता करतो सही. तर आता लगेच सुहास म्हणतो की काका, मी लगेच त्या जागेवर आपलं कामसुद्धा सुरू करतो. तर लक्ष्मण म्हणतो हो. लक्ष्मण म्हणतो सुहास, मला तुझा अभिमान वाटतो बरं का, गेल्या काही दिवसापासून जे काही गोष्टी घडल्यात ना, आणि मलासुद्धा आता असं वाटतंय की खरंच तू बदललास. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की खरंच तू बदललास सुहास आणि मला तुझा अभिमान वाटतोय. सुहास म्हणतो की खरंच मला कंपनीसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे काका. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो मला वाटतंय आपला हा जो बिझनेस आहे ना, तो एक्सपोर्ट आणि त्याचा एक्सपान्शन होण्यासाठी आपल्यासाठी चालून आलेली ही सगळ्यात मोठी संधी आहे. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की हायवेवरती सुरू होणारं देसाई ऑटोमोबाईलचं आपलं सगळ्यात मोठं शोरूम असेल. ते ऐकताच आता लक्ष्मण म्हणतो की आता त्याचं कारण कोण असेल? लक्ष्मण म्हणतो सुहास शिर्के. तर आता सुहास खुश होतो आणि हसू लागतो. आणि लक्ष्मण आता सुहासला कॉंग्रॅच्युलेशन करतो. शिवाने सगळी हकीकत सांगितल्यानंतर आता आशू म्हणतो हे तर मला माहीतच नव्हतं. आणि इकडे आता आशू म्हणतो की याचा अर्थ त्या पोराचं काहीतरी नुकसान होतं आहे आणि त्याच्या कुटुंबाचं सुद्धा नुकसान होईल. आणि लगेच आता शिवा म्हणते की तो कसा आला मला माहिती नाही, पण तो ओळखीचा निघाला. शिवा म्हणते की आशू, जर डील झाली असती ना, खूप अवघड झालं असतं. शिवा म्हणते की तर अख्ख्या फॅमिलीचं नुकसान झालं असतं. इकडे आता सही करायला लक्ष्मणने फाईल हातात घेतलेली असते. सुहास म्हणतो की काका, आजच्या आज मी ना साईटवर जातो आणि बेसिक काम सुरूही करतो. तर लक्ष्मण म्हणतो ठीक आहे. आणि लगेच आता सुहास म्हणतो की काका सह्या. तर आता लक्ष्मण सह्या करायला सुरुवात करतो. इकडे आता आशू म्हणतो की काका सह्या करणार आहे. तर शिवा म्हणते आशू तू थांबव ना. आणि लगेच आता लक्ष्मण सही करणार तेवढ्यात आता आशूने लक्ष्मणला फोन केलेला असतो. आणि आता सही करायच्या अगोदर लक्ष्मण फोन उचलतो आणि लगेच आता आशू लक्ष्मणला सगळी हकीकत सांगतो. तर आता लक्ष्मण म्हणतो की मी सह्या करणारच होतो. आणि तेवढ्यात आशूने आता लक्ष्मणला थांबवलेले असते. सुहास समोर बसलेला असतो. सुहासकडे बघत आता लक्ष्मण आशूला फोनवर म्हणतो की अच्छा. आणि तेवढ्यात आता फोन ठेवताच लक्ष्मण म्हणतो की सुहास, आशू म्हणाला की कागदपत्राचं काम थोडा वेळ थांबूयात. सुहास म्हणतो की अजून काय म्हणाला? तर लक्ष्मण म्हणतो बाकी काही नाही म्हणाला. तो म्हणाला की मी चौकशी करून सांगतो तुम्हाला. आणि आता सुहास बारीक तोंड करतो आणि म्हणतो चालेल. तर लक्ष्मण म्हणतो की बाकी बघूयात मग. तर सुहास म्हणतो चालेल. इकडे आता आशू म्हणतो की बरं झालं शिवा, तू सांगितलंस अगोदर मला. आशू म्हणतो की नाही तर ही डील झाली असते आणि त्यांचं काहीतरी नुकसान झालं असतं. आणि लगेच आता शिवा म्हणते की मला लगेच कळलं ना, मी तुला लगेच इथे सांगायला आलं. मला वाटतं सुहास भाऊजींनी हे मुद्दाम केलं असेल.
आशू म्हणतो की नाहीतर कदाचित त्याला हे पैसे दिसले असतील आणि म्हणून त्याचं आता तोंडाला पाणी सुटलं असेल. तर शिवा म्हणते तसंही असू शकते आशू. आणि लगेच आता शिवा म्हणते की मी प्रसादला सांगते की जमीन तुझ्याकडेच असेल. तर लगेच आता आशू म्हणतो की त्याला जर नोकरीची गरज असेल ना तर त्याला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलव जॉबसाठी. तर आता शिवा खूप खुश होते आणि शिवा म्हणते ही तर आनंदाचीच गोष्ट आहे आशू. आणि आता शिवा निघून जाते. इकडे आता आशू आणि शिवा दोघेही घरी आलेले असतात. पटकन आता सीताई आता त्यांना चहा देते. लक्ष्मणसुद्धा आता आशू शेजारी बसलेला असतो. चहा घेता घेता आता लक्ष्मण म्हणतो की आशू तू डील का थांबवलंस, मला सही करायला का थांबवलंस. तर आता आशू म्हणतो की खरं तर काका या मागचं जर कारण तुला कळलं ना तर तू सुद्धा शॉक होशील. लक्ष्मण म्हणतो असं आहे का. तर तेवढ्यात कीर्ती तिथे येते आणि रागाने आशूकडे बघत म्हणते की झालं का तुझं समाधान आणि काय भेटलं तुला, तू पुन्हा पहिल्यासारखा वागायला लागलास. तेवढ्यात आता सीताई म्हणते कीर्ती तू काय बोलतेस. तर कीर्ती म्हणते की तुला काय वाटलं आशू मला काही समजणार नाही का. कीर्ती म्हणते मला काय विचारतेस, तुझ्या लाडक्या लेकाला विचार त्याने केलंय. तेव्हा आता सीताई म्हणते काय झालंय आशू. कीर्ती म्हणते की थांब मीच सांगते. आई सुहास एक चांगली डील घेऊन गेला होता आणि जेव्हा तो डील घेऊन गेला त्यावेळेस आशूने होकार दिला आणि त्यानंतर मग सुहास पेपर घेऊन गेला. तर आता आशूने पेपर्सवर सही करण्यासाठी नकार दिला. आशू आता तू का नकार दिला ते सांग आता आईला, असे आता कीर्ती बोलते. आणि आता कीर्ती म्हणते सुहासला किती आनंद झाला होता, किती दिवसांनी मी त्याला एवढ्या आनंदात बघत होते, पण आशूला ना हे देखवलं नाही बरं का आई. कीर्ती म्हणते की आशूला ना त्याला कमी दाखवायचं होतं आणि त्याचा युगोमध्ये आला. मुद्दाम केलंच ना आशू तू हे, असे आता कीर्ती आशूला विचारते. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो ए ताई बस मगापासून तुझी बडबड ऐकतोय. तर आता सीताई म्हणते काय झालं मला कळेल का. आणि आता लगेच आता आशू म्हणतो की जिजू तू जर डायरेक्ट माझ्याकडे आला असतात माझ्याशी बोलला असताना तर सगळं हे डायव्हर्ट करता नसतं आलं का. आशू म्हणतो मी तुला अगोदरच सांगितलं हे डील का होणार नाही म्हणून. तर कीर्ती म्हणते अच्छा अजूनसुद्धा तुझ्याकडे कारणं आहेत का आशू. कीर्ती म्हणते की आशू ही जर डील तू घेऊन आला असतात ना तर सगळ्यांनी तुला डोक्यावर घेतलं असतं. कीर्ती म्हणते की सुहास कोण लागतो तुमच्यासाठी, बरोबर तो तर काही महत्त्वाचा नाही, क्षुल्लक आहे तो, बरोबर ना. आता आशू डोक्याला हात लावतो. सीताई आता कीर्तीला शांत करते आणि म्हणते आशू काय झालं मला सांगशील का. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की आई हे डील आपल्यासाठी फायद्याचं होतं पण त्या डीलमुळे जर दुसऱ्या कुणाचं नुकसान होत होतं म्हणून मी हे टाळलं. आणि घडलेली सगळी हकीकत आता आशू हा सीताई आणि लक्ष्मणला सांगतो आणि म्हणतो की म्हणून मी हे डील कॅन्सल केलं. लक्ष्मण म्हणतो बापरे हे तर खूप भयानक आहे, बरं झालं डील केलं नाहीस. लगेच आता लक्ष्मण म्हणतो समोरच्याचं तर नुकसान झालं असतं. तर आशू म्हणतो एक्झॅक्टली काका. आणि लगेच आता बोट करत लक्ष्मण म्हणतो की भाऊंना सुद्धा हे आवडलं नसतं. तेवढ्यात आता सुहास म्हणतो की काका पण मी आपल्या कंपनीचाच फायद्याचाच विचार केला ना. सुहास म्हणतो की त्यात आपल्या कंपनीचा फायदाच होता आणि त्यांनाही पैसे मिळणार होते. तेवढ्यात आता सुहास म्हणतो की आता काय ते कसे लढणार केस, त्यांच्याकडे तर पैसेही नाहीत आणि वरून जमीनसुद्धा त्याची जातेच आहे. आशू म्हणतो तो त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि शिवानीसुद्धा आता त्यांच्या बाजूने केस लढायला विचार केला आहे. आता आशू म्हणतो की सुहास आपण ना असे व्यवहार नाही करत जिथे फक्त आपलाच फायदा असेल आणि समोरच्याचा सुद्धा फायदा बघितला पाहिजे. एखाद्याच्या पोटावरती पाय देऊन आपण असं नाही उभं राहू शकत. सीताईला सुद्धा आता आशूचं म्हणणं पटलेलं असतं. आशू म्हणतो अशा डील्समुळे आपला आणि आपल्या कंपनीचा कधीच फायदा होऊ शकत नाही. आशू म्हणतो की यापुढे तू ही गोष्ट लक्षात ठेव जिजू. आणि आता लक्ष्मणसुद्धा म्हणतो की आशूचं निर्णय एकदम बरोबर आहे. सुहास आता तू सुद्धा पुढे या गोष्टी लक्षात ठेव. सीताई म्हणते की बरं चला आता आपण जेवण करूयात. आणि आता कीर्तीला राग आलेला असतो पण कीर्तीला बोलता येत नसतं. रागाने कीर्ती आता सुहासकडे बघते. इकडे आता चंदन हा दिव्याचं कपाट उचकत असतो आणि त्यामध्ये पैसे शोधत असतो. तेवढ्यात आता दिव्या तिथे येते आणि म्हणते की चंदन अरे काय शोधतोयस, कपाट का उचकतोय असा. तेवढ्यात आता चंदन म्हणतो दिव्या यामध्ये पैसे ठेवले होते कुठे, ते मला आत्ताच्या आत्ता दे. दिव्या म्हणते या वेळेला तुला पैसे कशासाठी पाहिजेत, दारू प्यायला पाहिजे का. चंदन म्हणतो की माझं गॅरेजवरचं एक महत्त्वाचं काम आहे आणि ते पैसे दे पटकन दिव्या. दिव्या आता पैसे द्यायला तयारच नसते. दिव्या म्हणते देणार नाही, अगोदर काय काम आहे ते मला समजलं पाहिजे. चंदन म्हणतो अच्छा मला दारूसाठी पैसे पाहिजे ते पटकन. आता दिव्या चंदनला म्हणते तू शांत हो बरं. चंदन तुला काय होतंय. तर आता डोक्याला हात लावत चंदन म्हणतो मलाच समजत नाही मला काय होतंय ते.
चंदन म्हणतो माझी खूप आतमधून घुसमट होते आणि इकडे आता चंदन हा गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो की मी तुझ्या पाया पडतो, मला प्लीज ते पैसे दे. आता दिव्या म्हणते चंदन काय करतोयस, दारू प्यायल्याने आपलं काय फायदा होणार आहे का आणि आपलं गेलेलं बाळ पुन्हा परत येणार आहे का. दिव्या म्हणते की दारू फक्त माणसाला बर्बाद करते, तू माझं ऐक चंदन. आणि आता चंदन दिव्याच्या डोळ्यात बघतो आणि लगेच दिव्याला म्हणतो की तुला काहीच दुःख होत नाही आणि एकही अश्रू तुझ्या डोळ्यात नाही येत. चंदन म्हणतो की अगं माझी अवस्था काय आहे आत्ता आणि मी कसला विचार करतोय आणि तुझ्या डोळ्यात अश्रूचा तर एक थेंबही दिसत नाही दिव्या. तर आता दिव्या घाबरलेली असते. चंदन म्हणतो दिव्या तुला बाळ गेल्याचं तर काहीच दुःख वाटत नाही. दिव्या आता इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा आता चंदन म्हणतो काय झालं दिव्या, खरं सांग ना. दिव्या म्हणते चंदन मला वाटलं नव्हतं तू माझ्यावर असा संशय घेशील म्हणून. चंदन म्हणतो संशय. दिव्या म्हणते की चंदन आता माझ्या डोळ्यात पाणी नाही म्हणून मला काहीच वाटत नाही असं तू ठरवू नकोस, कारण रडू रडू मला किती त्रास झाला ना तो माझा मलाच माहिती. आणि तेवढ्यात आता दिव्या उठून उभा राहते आणि लगेच आता दिव्या विचार करते की बापरे वाचले बाबा एकदाचे आणि मला आता इथून पुढे असंच रडायचं नाटक करत राहावं लागेल आणि याला आता कुठला संशय यायला नको असे विचार करत दिव्या तेथून निघून जाते. इकडे आता आशू आता दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर येतो तर भाऊ आलेले असतात. आशू म्हणतो भाऊ कधी आले तुम्ही. अहो तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. आत्ताच आई आणि मी तुमच्याविषयी बोलत होतो. आणि त्यानंतर आता भाऊ म्हणतात की म्हणजे तुझी आई तुझ्याकडे माझ्याविषयी तक्रार करत होती का. तर आशू म्हणतो की ते आता आईलाच तुम्ही विचारा. तर आता लगेच भाऊ म्हणतात आशू मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आशू म्हणतो की महत्त्वाचं आपण नंतर बोलू, अगोदर तुम्ही आलात तर आता आराम करा. भाऊ म्हणतात आराम करू रे. आणि लगेच आता आशू म्हणतो तुम्ही काही ऐकणार नाही, बोला. भाऊ म्हणतात आपल्याला ना आशू खूप मोठी डील करायची, कोराझन ऑटोमोबाईल्स माहिती आहे ना तुला. तर आता आशू म्हणतो की हो माहिती आहे ना भाऊ मला, आणि हे जर डील आपल्याला मिळालं ना तर आपल्या कंपनीला खूप फायदा होईल. भाऊ खुश होतात आणि भाऊ म्हणतात म्हणूनच हे डील करायचं, आपलं कंपनीचं खूप मोठा विस्तार वाढेल. आणि आशू म्हणतो की मग तुम्ही वाट कसली बघताय. लक्ष्मण म्हणतो की आम्ही वाट नाही बघत आहोत आणि हे डील तुला करायचंय. आशू म्हणतो की पण ही डील खूप मोठी आहे. भाऊ म्हणतात ही डील खूप मोठी आहे म्हणून तर तुला दिली. आशू आता त्यांच्याकडे बघतो आणि भाऊ म्हणतात ही डील देण्यामागचं कारण म्हणजे आता ही कंपनी इथून पुढे याची जबाबदारी तुला सांभाळायची आशू. तेव्हा तू त्या सगळ्या क्लायंट्सला विश्वासात घे असे भाऊ आता आशूला बोलतात. तेवढ्यात आता सुहास तिथे येतो आणि भाऊंना बघताच आता सुहास म्हणतो अरे भाऊ कधी आले तुम्ही. भाऊ म्हणतात की हे काय आत्ताच आलोय. आणि कसा आहे सुहास. तर सुहास म्हणतो की एकदम छान. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की तुम्ही जर काही महत्त्वाचे बोलत असाल तर. लगेच लक्ष्मण म्हणतो की अरे कामाचंच बोलत होतो. आणि लगेच आता सुहास म्हणतो की मी कामामुळे आठवलं की मी कंपनीत ऐकलं आपण कोराझनबरोबर एक डील करतोय म्हणून. तर आता भाऊ म्हणतात की हो. तर आता सुहास म्हणतो मस्त कंपनी. लगेच आता सुहास म्हणतो की माझा ना एक मित्र आहे कोराझनमध्ये, मी लगेच ही डील अगदी इझी करतो. तर तेवढ्यात भाऊ म्हणतात सुहास अरे ऐक ना ही डील ना आशू करणार आहे. तर सुहास आता आशूकडे बघतो. सुहास म्हणतो की भाऊ पण मी ते डील ना 2च दिवसात क्रॅक करील. लक्ष्मण म्हणतो काही करू नकोस सुहास, तू फक्त शांत बस. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की आपल्या कंपनीचा CEO कोणी. आशू मग त्याने या गोष्टीत सगळ्यात पुढे असायला हवं. भाऊ म्हणतात की त्यापेक्षा लक्ष्मण मी काय म्हणतो सुहासला कंपनीतलं दुसरं मोठं काम करू दे. आणि त्यानंतर आता भाऊ आशूला त्यांच्या शेजारी बसवतात आणि म्हणतात की आशू आता मी तुला काय सांगतो ते ऐक. इकडे आता सुहासला खूप राग आलेला असतो आणि तसाच सुहास आता कीर्तीकडे येतो आणि कीर्तीला सगळी हकीकत सांगतो. इकडे आता कीर्तीला ती सगळी हकीकत कळताक्षणी कीर्ती आता भडकलेली असते. कीर्ती म्हणते की त्या शिवाला ना या घरात सगळी लक्ष्मीसारखी मिरवतात. मी या घरची मुलगी असून सुद्धा मला कोणी मान देत नाही. कीर्ती म्हणते की त्या वस्तीतून आलेली ती मुलगी आणि त्या वस्तीतून आलेल्या त्या मुलीला हे लोक लक्ष्मी मानतात. त्या वस्तीत कधी लक्ष्मी फिरकतही नाही. आणि आता लगेच कीर्ती म्हणते की माझं ना डोकं फिरलंय सुहास, तो ऐकतो ना. तर सुहास म्हणतो की अगं जरा गप्प बस ना, तोंड दिलंय म्हणून काय नुसतं बोलायलाच पाहिजे का. कीर्ती म्हणते की तू माझ्याबरोबर चिडू नकोस बरं का. रागाने उठून उभा राहा. सुहास म्हणतो की चिडू नको तर काय करू, घरचे सुद्धा मला किंमत देत नाही आणि आता तू सुद्धा मला किंमत देऊ नाही राहिली. कीर्ती म्हणते की 1 मिनिट सुहास काय होतंय, काय झालंय. तेव्हा आता सुहास म्हणतो की आपल्या कंपनीत एक मोठी डील होते आणि ते मला बाहेरून कळतंय. त्यानंतर आता सुहास म्हणतो कारण ज्या कंपनीबरोबर डील होतंय ना त्या कंपनीत माझा मित्र आहे आणि त्याने मला हे सांगितलंय. कीर्तीला आता धक्का बसतो
आणि लगेच आता सुहास म्हणतो की मी भाऊंकडे गेलो होतो आणि मी त्यांना म्हटलो ही डील मी करतो म्हणून. तर ते मला म्हटले नको, आशू आहे ना, तो या कंपनीचा CEO आहे, तो करील हे डील. कीर्तीला आता भयानक राग आलेला असतो, भयंकर कीर्ती चिडलेली असते. सुहास म्हणतो भाऊ म्हणाले की तो कंपनीचं भविष्य आहे म्हणे, काल कुठून आला हा मुलगा आणि मी कोण आहे. आणि लगेच आता कीर्ती म्हणते भाऊ म्हटले का असे. तर आता सुहास म्हणतो हो. कीर्ती म्हणते मी बोलते भाऊंशी. सुहास म्हणतो की वशिला लावायची काहीच गरज नाही आहे, मी बघतो काय करायचं ते. आणि आता सुहास म्हणतो मला बघायचंच आहे आशू हे डील कशी पूर्ण करतो ते.